एखाद्याला देव भेटलाच वळवंटात आणि म्हणलाच देव माग मावशे तुला मागाशी तुला सांगितलंय, आता दुसऱ्या पद्धतीचं सांगू का, पण नको जाऊ त्या तिकडे विषय आपला वेळ फुकट जाईल. काय मागायला देवाला शिकलं पाहिजे. देवानं महत्वाचं लक्षात घ्या, जन्माला येताना तुम्हा आम्हाला सर्व काय दिलेलं आहे ते तुम्हाला मान्य असेल तर बघा, आणि ते मान्य नसेल तर ह्या सोहळ्यात तुम्हाला पाहायला भेटलं असेल नसेल, व्हिडिओच्या माध्यमातून पहा, हकीकतमध्ये पहा. माऊलीच्या सोहळ्यामध्ये जा. ज्याला डोळ नाही तो वारी करतोय, ज्याला पाय नाही तो वारी करतोय, ज्याला बोलता येत नाही तो वारी करतोय, ज्याला हात नाही त्याला तो वारी करतोय. माझ्या गोरोबा काकाचे हात तोडले होते आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चाललं होतं, आणि कीर्तन चालत असताना विठ्ठल विठ्ठल भजन करताना ऐका, मनुष्याला कीर्तनामध्ये फक्त टाळकऱ्यावरती गुत्त दिलेलं नसतं. आता समज झालाय आपल्या जिकडे फक्त टाळकरी त्यांनीच टाळ वाजवायचं, खालचे नुसतं त्यांच्याकडे तोंडाकडे बघत बसायचं, असं नाही म्हणत. कधीही विठोबा रुक्माई भजन होऊ द्या, विठ्ठल उठवू द्या, बसणाऱ्या व्यक्तीचा हात आणि तोंड हल्लं पाहिजे, बरोबर आहे. आणि मग ते कीर्तन चालू असताना विठ्ठल 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 रुक्मिणी जर भजन झालं तर संत नामदेवला गोरोबा काकाला हात तोडल्यामुळे काय झालं, त्यांना टाळी वाजवता येत नव्हती. त्यांची तळमळ एवढीच होती की माझ्या आयुष्यात मला काय कमी आहे, त्याची तळमळ नव्हती. फक्त देवा तू माझे दोन हात होते ते देखील माझे त्याला घ्यायला लावलेस, ऐक. पण मला इतक्यासाठी रडू होतं देवा, फक्त विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना मला फक्त टाळी वाजवता येत नाही. म्हणून देवानं आपल्याला सगळं काय दिले, दिले इंद्रियात पाय कान बेल मुक्त बोलाया वचन, त्याने जोडीशी नारायण. नारायण जोडण्यासाठी डोळं मुख कान सगळं काय आपल्याला दिलं. मनुष्याला दिंडीत असताना पाया पडून सांगतो, प्रत्येक वर्षी गावच्या गप्प्यापेक्षा देवाचं नामचिंतन करावं, संतांचं नामचिंतन करावं. तुमच्या ह्या पिढीला कृपा देव करेल ह्याची मी गॅरंटी सांगू शकत. मग तुम्ही म्हणाल आम्ही वारीला फुकट आलो का पुन्हा बया फायदा ना तोटा, आणि मग वारी करून तो आमचा फायदा. हा, पण लक्षात घ्या, तुम्ही ज्यांनी ज्यांनी घर सोडलं ना रामाच्या संगती, रामासंगती ज्याने ज्याने घर सोडलं, आज या ठिकाणी बापूच्या ठिकाणी सांगतो, तुमच्या ह्या जीवनामध्ये तुम्हाला त्याचं फळ मिळेल न मिळेल मला माहिती नाही, पण तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही केलेल्या कर्माची पोचपावती भेटल्याशिवाय राहणार नाही. जगत असताना स्वतःसाठी कधीच जगू नका, कारण संत जगत असताना स्वतःसाठी संत कधीच जगले नाहीत. संत फक्त जगाच्या कल्याणा संतांची युक्ती आणि देह कष्ट भीती. साधू संत आणि बरेच लोक म्हणतात संत गरीब होते, डोक्यातनं काढा, संत कुठलेच गरीब नव्हते बरं का. संत गरीब नव्हते, फक्त त्यांनी काय केलं, भुकेल्याची भूक आणि तहानेल्याची ताण, इतरांसाठी त्यांनी काय केलं, असणारं सगळं वाटून टाकलं. संत गरीब कधी नव्हते. म्हणून संतांची एकदा आपल्यावरती कृपा झाली, आपल्याला पुढच्या पिढीला काही प्राप्त झाल्याशिवाय आपल्यावरती उपकार त्या देवाचं होणार. तुमची वारी माझ्या जन्मजन्मी तुझा रास, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दी हरी. मग देवा एवढंच कर, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दी हरी. माझी वारी तेवढी माझी पांडुरंगा घडावी, जन्मोजन्मी मला जन्म दे हरिदासाचा घरी जन्म मागितला, त्यामुळे जन्मोजन्मी मला पंढरीची तेवढी वारी चुकवू देऊ नको. म्हणून महाराज म्हणले तुमची वारी न चुकवता तुम्हाला वारीमध्ये काय आनंद मिळतो, तुकाराम महाराजांनी सांगितलं काय आनंद मिळतो ते मला माहित आहे. कारण का सकल संत तिथं येतात, आणि संतांमध्ये आल्यावर ना अभंगाचं तिसरं चरण पंढरी संत संग सर्व काय, संत संग सर्व काय, तुकाराम महाराज काय म्हणतात, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आता मुद्द्याचं सांगतो तुम्हाला. नामदेव महाराजाचं वळवंटामध्ये कीर्तन चाललं का काय करायचं, देवानं नाचायचं. काय करायचं, देव नाचायचे, देव विसरायचं मी देव आहे. हा, पितांबर फिटेपर्यंत नाचला देव वाळवंटात, बरोबर आहे. पण काला हा वाळवंटातच व्हायचा. कुठं व्हायचा. हा, अजून एक गोष्ट सांगू का तुम्हाला. आता आपली एखादच झाली का दुसऱ्या दिवशी बारस, बरोबर आहे. दोघातच झाली का आपण कुठं जातो, जवळजवळ. हा, म्हणजे जवळजवळ कणकणी ही ती
डॉक्टरकडे जावं लागतं, इंजेक्शन घेऊन. परत घरातली म्हणते तुम्ही आता वारीसनं कटवून आला 2-3 दिवस, जरा गावात आणून नका, त्याच गावात आम्हीच करतो म्हणते. म्हणजे खरी गोष्ट आहे का नाही? हां मग तसं काय व्हायचं, भगवान परमात्म्यानं नाचावं आणि नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. आणि कीर्तन करत असताना गंमत अशी झाली की पंढरपूरमध्ये एक काला असतो. काय असतो विषय? काय असतो? ऐका, काय असतो? काला. आणि खरे वारकरी, खरी याचा अर्थ आपण खोटा आहे का? आपण देखील खरेच आहोत. पण लक्षात घ्या, निष्ठावंत वारकरी जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत पंढरपूर सोडत नाही. काय मत आहे तुमचं? खरंय. मला काय सांगायचं तुम्हाला, जर दशमीला कीर्तन ठेवलं, मी दशमीला पंढरपुरात कीर्तन तेवढं घेत नाही. नको रे बाबा, नको नको नको. लगेच मध्ये झालं का नाही त्याचं शिजलंय की, झालं का नाही त्याचं, जायचं आहे की कवा जायचं असे करते. दशमीचं कीर्तन घ्यायचं नाही पंढरपुरातलं, हां बार्शीचं घ्यायचं, एकादशीचं घ्यायचं. पण गंमत आहे का, एकादशी झाल्यानंतर ना पौर्णिमेला असतो काला. आणि ती परंपरा आहे मराठवाड्याकडची, कारण मराठवाडा हे संतांचं माहेरघर आहे आणि त्यांच्यावरती आशीर्वाद आहे साधू संतांचा. आता माऊलीच्या सोहळ्यामध्ये तुम्ही 80% जर लोक पाहिले, 80% लोक, तर तुम्हाला बीड, बार्शी, उस्मानाबाद, जालना मराठवाड्याचे दिसतील. सांगली, सातारा, कोल्हापूर फक्त बिस्किट गोळा करताना दिसतील. चला ऐका. आणि मग त्या पौर्णिमेचा काला व्हायचा आणि पौर्णिमेच्या काल्याला काय करायचे, सगळे संत यायचे. काय यायचे? ऐका, सगळे संत यायचे. विषय करताना सगळे संत यायचे. संत आल्यानंतर काय गंमत व्हायची, काला सर्व संतांना खायला मिळायचा. कुणाला मिळायचा? संत. बोला की कुणाला? संता मावशीला नवं, संतांना मिळायचा. संतांना काला मिळायचा. मग काय केलं? ऐका, वाकरीवरती संत का थांबतात? का थांबतात? ऐका, 5-10 मिनिटं घेतली तर चालत असते तर सांगतो, नसं तर मी नको ना. विडोबार कुमारी जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, चंद्रभागेश नाथ कामाची दान चंद्रभागेचं थोडंसं महत्व सांगतो. मला पटकन सांगायचं ऐका. चंद्रभागेश नाथ कामाची दान आयुष्यात एक लक्षात ठेवा. कधीही पंढरपूरला आला, आता नाही माझ्याकडे काही नाही, कधीही पंढरपूरला आला कसं पंढरपूरची आंघोळी बिना करता जाऊ नका, कारण त्या पंढरपूरच्या चंद्रभागेला इतकं महत्व आहे. कारण माझ्या जगत गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागून घेतले, ज्ञान ते भगवंताकडे मागून घेतले. याचा अर्थ असा आहे की 100% ते पवित्र आहे. वस्तू सांगण्यासारखं वेळेची मर्यादा आहे. पाहिजे म्हणजे सगळ्यातलं कीर्तन आहे. कीर्तन करा नाही म्हणजे जास्त पुढे जाण्याची काही गरज नाही. ठीक आहे लक्षात. तिकडे दिवसभर चाललेले लोक असतात, व्यक्तिमत्वाचे कार्यक्रम असतात, त्यामुळे तुम्हाला सकाळी उठून परत आई चालायचं आहे. परत कधी पुढच्या वर्षी कधी वेळ आला, थोडंसं लवकर आलं तर थोडंसं आपण लवकर चालू करू आणि तुमची सेवा करायचं येऊ द्यावं. तात्याने मला दुसऱ्या वर्षाला या ठिकाणी योग आणलं. सर्व मंडळीच्या चरणावरती नतमस्तक, माता माऊल्या तुमच्या चरणावरती नतमस्तक. आणि मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर